आपण सगळ्यांनाच माहिती आहे की पाणी वीज वाहून नेतं. पण प्रत्येक द्रवपदार्थ सारख्याच क्षमतेने वीज वाहून नेतो का? याच प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आज आपण द्रावणांचा एक खूप महत्त्वाचा गुणधर्म म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी कशी मोजतात हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण चला, सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया. शास्त्रज्ञ एखाद्या द्रवातून वाहणाऱ्या विजेच्या प्रवाहाचं मोजमाप नक्की करतात तरी कसं? हा प्रश्न ऐकायला तर सोपा वाटतो, पण याचं उत्तर एका रंजक वैज्ञानिक प्रक्रियेत दडलं आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. ही सगळी प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण 5 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू की मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. मग ते मोजण्यासाठी कोणतं खास उपकरण लागतं ते पाहू. त्यानंतर त्या उपकरणाला अचूक मोजमापासाठी कसं तयार करतात, मग प्रत्यक्ष मोजमाप कसं घेतात आणि शेवटी त्या आकड्यांवरून आपलं अंतिम उत्तर कसं काढतात, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. कोणतीही गोष्ट मोजण्याआधी ती नक्की काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, बरोबर? तर ही मोलर कंडक्टिव्हिटी आहे तरी काय? असं समजा की एका द्रावणात आयन्स आहेत जी विजेचे वाहक म्हणून काम करतात. मोलर कंडक्टिव्हिटी, ज्याला आपण लॅम्डा या चिन्हाने दाखवतो, ती आपल्याला सांगते की ठराविक प्रमाणात म्हणजे 1 मोल इलेक्ट्रोलाइट टाकल्यावर त्यातून तयार झालेले सगळे आयन्स मिळून किती ताकदीने वीज वाहून नेऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे द्रावणाची पर मोल वीज वाहून नेण्याची क्षमता आहे. आता ही क्षमता मोजण्यासाठी आपल्याला एका खास उपकरणाची गरज लागते, कारण आपण काही थेट तारेने हे मोजू शकत नाही. या उपकरणाला म्हणतात कंडक्टिव्हिटी सेल. या सेलची रचना खूप खास असते. यात प्लॅटिनमच्या 2 प्लेट्स असतात, ज्यांना आपण इलेक्ट्रोड म्हणतो. या प्लेट्सवर प्लॅटिनम ब्लॅक नावाच्या पदार्थाचा एक खरभरीत थर दिलेला असतो. हा थर काय करतो तर पृष्ठभाग वाढवतो, ज्यामुळे मोजमाप अधिक अचूक होतं. आणि हा थर एका विशेष रासायनिक प्रक्रियेने म्हणजेच इलेक्ट्रोलिसिसने चढवला जातो. कोणत्याही अज्ञात द्रावणाची कंडक्टिव्हिटी मोजण्याआधी एक खूप महत्त्वाची पायरी आहे. आपल्याला आपलं उपकरण म्हणजे हा सेल अचूक आहे की नाही हे तपासावं लागतं. यालाच कॅलिब्रेशन म्हणतात. आणि त्यासाठी आपण सेल कॉन्स्टंट शोधून काढतो. तर हा सेल कॉन्स्टंट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे त्या सेलच्या 2 इलेक्ट्रोड्समधलं अंतर म्हणजे L आणि त्या इलेक्ट्रोड्सच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ म्हणजे A यांचं गुणोत्तर आहे. आणि गंमत म्हणजे प्रत्येक कंडक्टिव्हिटी सेलचा हा कॉन्स्टंट वेगळा असतो, पण त्या एका सेलसाठी तो नेहमीच सारखाच राहतो. जणू काय त्या सेलची ती एक ओळखच आहे. आता प्रश्न पडतो की हे अंतर आणि क्षेत्रफळ थेट पट्टीने मोजून का नाही काढत? याचं कारण असं आहे की ह्या प्लेट्स खूप लहान आणि एकमेकांच्या जवळ असतात, त्यामुळे त्यांचं अचूक मोजमाप घेणं खूपच अवघड असतं. म्हणूनच शास्त्रज्ञ हा सेल कॉन्स्टंट थेट न मोजता एका प्रमाणित द्रावणाचा म्हणजे स्टँडर्ड सोल्युशनचा वापर करून अप्रत्यक्षपणे काढतात. ही प्रक्रिया 3 सोप्या पायऱ्यांमध्ये होते. पहिलं, आपण पोटॅशियम क्लोराईड म्हणजेच KCl सारखं एक प्रमाणित द्रावण घेतो, ज्याची कंडक्टिव्हिटी आपल्याला आधीच माहिती असते. दुसरं, ही द्रावण सेलमध्ये टाकून त्याचा रेझिस्टन्स म्हणजे विद्युतरोध मोजतो. आणि तिसरं, या दोन्ही माहितीचा वापर करून आपण आपल्या सेलचा तो अनोळखी कॉन्स्टंट शोधून काढतो. आणि यातूनच आपल्याला हे महत्त्वाचं सूत्र मिळतं. यात आपण KCl द्रावणाची ज्ञात कंडक्टिव्हिटी म्हणजे कप्पा आणि आपण मोजलेला रेझिस्टन्स R यांचा गुणाकार करतो. या गणनेमुळे आपल्याला आपल्या विशिष्ट सेलचा कॉन्स्टंट मिळतो. आता आपलं उपकरण अज्ञात द्रावण मोजण्यासाठी तयार आहे. चला, आता खरी गंमत सुरू होते. आपलं उपकरण कॅलिब्रेट झालं आहे. आता त्याचा वापर करून आपल्या अज्ञात द्रावणाचं रहस्य उलगडूया. इथेही प्रक्रिया जवळपास सारखीच आहे. आपण प्रमाणित KCl द्रावण काढून टाकतो आणि त्याच्या जागी आपलं अज्ञात द्रावण सेलमध्ये घेतो. पुन्हा एकदा त्याचा रेझिस्टन्स मोजतो आणि मग आपण आधी इतक्या कष्टाने काढलेल्या सेल कॉन्स्टंटचा वापर करून या द्रावणाची खरी कंडक्टिव्हिटी म्हणजे कप्पा शोधून काढतो. आणि यासाठी हे सूत्र वापरलं जातं. कंडक्टिव्हिटी काढण्यासाठी आपण आपल्या सेलचा कॉन्स्टंट आपण आता मोजलेल्या रेझिस्टन्सने भागतो. ह्या सोप्या गणनेमुळे आपल्याला त्या द्रावणाची मूळ विद्युत वाहकता किती आहे हे कळतं. पण आपलं काम अजून संपलेलं नाहीये हां. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत.
आपण मोजलेल्या कंडक्टिव्हिटीला आपल्या अंतिम ध्येयात म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटीमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आली आहे. ह्या अंतिम टप्प्यावर आपल्याकडे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, द्रावणाची कंडक्टिव्हिटी जी आपण आत्ताच मोजली, आणि 2, त्या द्रावणाची कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सहती जी आपल्याला माहिती असायला हवी. या दोन्हींचा वापर करूनच आपण मोलर कंडक्टिव्हिटी काढू शकतो. यामागचं मूलभूत सूत्र अगदी सरळ आहे. मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे कंडक्टिव्हिटी भागिले कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ असा की आपण एकूण कंडक्टिव्हिटीला प्रमाणित करत आहोत, जेणेकरून वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या द्रावणांची तुलना करता येईल. पण प्रयोगशाळेत काम करताना एक छोटीशी अडचण येते. हे असं आहे की जसं आपण अंतर किलोमीटरमध्ये मोजतोय, पण वेग मीटर प्रति सेकंदात. इथेही कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या एककांमध्ये मोजली जातात. त्यामुळे थेट भागाकार केला तर उत्तर चुकेल. म्हणूनच या एककांमध्ये ताळमेळ बसवण्यासाठी आपल्याला सूत्रात एक छोटासा बदल करावा लागतो. आणि म्हणूनच प्रत्यक्ष गणनेसाठी हे सूत्र वापरले जाते. यात 1000 ने गुणल्यामुळे लिटर आणि सेंटीमीटर क्यूब या एककांमधला फरक निघून जातो आणि आपल्याला अगदी योग्य उत्तर मिळतं. हेच ते अंतिम सूत्र आहे जे आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटीचे अचूक मूल्य मिळते. चला, तर आपण केलेला संपूर्ण प्रवास एकदा पटकन आठवूया. आपण एका प्रमाणित KCl द्रावणापासून सुरुवात केली. त्यावरून आपल्या सेलचा कॉन्स्टंट शोधला. मग त्या कॅलिब्रेटेड सेलने अज्ञात द्रावणाचा रेझिस्टन्स मोजला, त्यातून त्याची कंडक्टिव्हिटी काढली आणि शेवटी त्यावरून आपण आपल्या ध्येयापर्यंत म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटीपर्यंत पोहोचलो. काय रंजक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तर आपण समजून घेतली, पण आता एक पुढचा प्रश्न तयार होतो. मोलर कंडक्टिव्हिटी मोजता येणं महत्त्वाचं आहे, पण या मूल्यावरून एखाद्या द्रावणाबद्दल नक्की काय माहिती मिळते? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?